जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा भार करी वारी चुकोने दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी विठ्ठल 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 शिवावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलावदेहं धनुजवन कृशानुम्यानि नामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामुदीशं रघुपति प्रिय भक्तमातजातं नमामि अंजनी गर्भ संभुतमायु पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जलो बधारी जे पवन कुमार जय जय श्री राधारम
जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मय राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुमया देवा यावरी पायावरी आवार करी संतांच्या मजरुदयी सद्गुरुजीने तरला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोणी दे हरिप्रसूत प्रत्यस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडेल भंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठाला विठाला अभंगाचा भावार्थ आणि नामसण अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहिले आणि देवानं म्हणावं तुकोबाराय तुमच्या जीवनात काही आस म्हणजे अपेक्षा असेल तर मला सांगा माझ्याकडे काहीतरी मागा तुम्ही जे मागाल तुकोबाराय मी तुम्हाला द्यायला तयार आहे त्यावेळेला तुकोबाराय म्हणता हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास माझी एवढीच अपेक्षा आहे देवा अखंड मी तुझा दास असावा तुझा सेवक असावा तुझा वारकरी असावा आणि माझ्याकडून पंढरीची वारी खऱ्या अर्थानं कधीच माझ्या जीवनामध्ये चुकू देऊ नको अजून माझ्या जीवनामध्ये मला काय पाहिजे तर अखंड संताची संगत पाहिजे का हो महाराज दुसऱ्याची संगत का नको संताचीच का पाहिजे म्हणले संताच्या संगतीमध्ये जर गेलो तर अखंड माझ्या जीवनामध्ये प्रेमाचा सुकाळ मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला संताची संगत पाहिजे आणि पंढरीची वारी माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मला करायची अजून माझ्या जीवनामध्ये पंढरीची वारी करत असताना मला चंद्रभागेमध्ये स्नान त्या ठिकाणी घडावं हेच मागणं माझ्या जीवनामध्ये आहे पहिलं मागणं तुकोबारा म्हणतात तुझा वारकरी व्हावा
दुसरं मागणं माझ्या जीवनात कधी वारी चुकू देऊ नको. तिसरं मागणं संताची संगत घडावी. आणि चौथं मागणं जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगता माझ्या जीवनामध्ये चंद्रभागा मातेमध्ये स्नान घडावं. एवढंच माझ्या जीवनामध्ये पाहिजे. विठाल विठाला विठाला हा झाला अभंगाचा भावार्थ नामसाळ अर्थ. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सद्गुरू गंगागिरीजी महाराज व सद्गुरू महंत नारायणगिरीजी महाराज, महंत रामगिरीजी महाराज सरलाबेट व माऊलींच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं वाहीबोथी नावाच्या आपल्या पावन पवित्र गावामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी 38 वर्षाची आपल्या सप्ताहाची परंपरा आहे. एकदा आपल्या गावाकरता आपल्या सप्ताह कमिटी करता आपणच बसलेल्या जागेवरती टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं अगदी गोड 38 वर्षापासून आपण हा सप्ताह अविरतपणे त्या ठिकाणी चालू ठेवला आणि त्या माध्यमातून आज ही जागराची हरिदिनीची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ वाईबोथीकर असेल, समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी येण्याच्या माध्यमातून माझ्यावरती बंधुतुल्य प्रेम करणारे आवाजाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे सध्या स्थितीला बघितल्या जातं, उभ्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने वेड लावावं, आमचे अक्षय महाराज गिडी बाबांच्या माध्यमातून आमच्या त्या ठिकाणी वाल्मिक महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेशोक आणि घडलेलं तुम्हा थोडंसं जैन मायबापाचं दर्शन त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाची साथसंगत करता मृदंग मर्षे मृदंग अलंकार हरिभक्तपरायण आपल्या गावाला एक एका हुनी बळी सगळे रत्नच आहे महाराज. मला वाटतं खऱ्या अर्थानं तुमच्या गावाला इथून पुढे वाईभूती म्हणू नका तर वैष्णव धाम म्हणा. एवढं सोपं नाही महाराज. हे सगळं आपल्याला लाभणं खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये देशसेवक सैनिकही आहे म्हणजे धारकरी आहे आणि वारकरी आहे नाही का. अगदी गोड लाभलेले एक मृदंग क्षेत्रामधलं रत्न आमचे अंकुश बाबा आहे. या बाजूला गोड गायन क्षेत्रामध्ये प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा आवाज आमचे आकाश बाबा आहे. आमचे हरिभक्त परायण सागर महाराज, अगदी सागरासारखं ज्ञान ज्यांच्याकडे आमचे सागर महाराज श्री महाराजांकरता टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीने या बाजूला ज्यांच्या आवाजाला घोड धार आहे एक वारकरी रत्न आमचे वाल्मिक महाराज महाराजांकरता एकदा टाळी झाली पाहिजे. या बाजूला हरिभक्त परायण गोड गायनाचार्य नवनाथ महाराज, एकनाथ नाही तर नवनाथ आहे नाही का. अगदी नवनाथ महाराजांकरताही जोरदार टाळी वाजव. फार गोड आवाज आहे. परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ टाळकरी विनेकरी बाबांपासून बाबांपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. विशेष करून खऱ्या अर्थानं या लहान लेकरांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कोणी टोपी घातली असेल कोणी नसल घातली, ते जरी टोपी घातली नाही तर मी टोपी घालायचं काम करायला चेले नाही का. खऱ्या अर्थानं अगदी गोड कसे लेकर उभे आहेत बघा. अगदी माझ्या मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. अगदी गोड खऱ्या अर्थानं. पण तुम्ही माव काही नाराज बिराज आहे का काही बुवा? नाही नाही ना अजिबात नाही. काही खरं एकदम प्रामाणिक नक्की ना पा बरं असं काही तर सांगा राव. मग तुम्ही आता मी अडकलो इड पण तुम्ही असे नाचाल का उभा? तुम्ही वरतीत नाचत का? कीर्तनामध्ये आनंद घेतला पाहिजे महाराज. धन्य गीतोचे एक हरिरंगीनाचे खरंय का नाही? बरोबर खरंय का नाही? बघा कीर्तनामध्ये जो नाचतो तो भाग्यवान आहे म्हणून इड गोड. मग तुम्ही काऊन नाचा? मी तुमच्या गाड्यात पडून रडू खेळता नाही का. लय गोड आहे. फक्त ज्या वेळेला भजन होईल गोड आनंद घ्यायचा. आता उग इड कसं आहे माहितीये का, मला तुम्ही जेव्हा असं हा त्यामुळं मला आज झालं मी का जेलमध्ये बंद आहे का काय. बरं त्यात असं आहे महाराज महाराजांची मूर्ती समोर आहे. उद्या जर काही झालं मला लगेच क्लिप बसले अजय कुठं कीर्तन कर राहत्या का नाही का म्हणशील हे महाराज नाही हे पाटील नाही का. आता ज्याला कळलं त्याला कळलं, नाही कळलं सोडून द्या नाही का. अगदी त्यांनाही धन्य. विशेष करून एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे माऊली साऊंड करता महाराज. काय गोड साऊंड लावला. मी 2-3 वेळाने या प्रभागामध्ये जेवढ्याला आलो ना मला विषय कुठे जर गेला ना यांच्या साऊंडचाच निघायचं. ही मंडळी भेटली का मी म्हणायचो नाही तुमच्या गावाचा साऊंड फारच गोड आहे. वाल्मिक बाबा आकाश बाबा म्हणायचे मारा यावर्षी ते ना 2-3 लाखाचं अजून मटेरियल घेतलं. आता आमच्या साऊंडचा नादच नाही करा. मला वाटलं उग त्यांच्या गावाचं नाव मोठं करायला म्हणून राहिले काय. पण खरंच जावा पाहिले ना नवी ढग आता तो खिशात बसणार नाही ना. मला खरंच घेऊन जावं वाटून राहिलं. मला लईच गोड. किती गोड आपले बघा. लई कर्कश
कर्कश आवाजही नको, लय कमी नको, अगदी प्रमाणामध्ये पण गोडवा खऱ्या अर्थानं शार्पनेस ज्याला म्हणता, आवाजाची क्वालिटी ज्याला म्हणता, ती ज्यांच्या हातामध्ये ज्ञानोबारानं दिली, पुन्हा एकदा त्यांच्या करता जोरदार टाळी वाजवा. विशेष म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं गोड शूटिंग करता आमचे अभिदादा, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. मातुरवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं बरीच मंडळी माझ्यावर प्रेम करणारी, खऱ्या अर्थानं आमचे साईनाथ काका आहेर, आमचे सुभाष काका, त्याच्यात येईन सगळ्याला गॅस आणलं होतं, म्हणले महाराज आज येणार नाही. बरं तुम्ही चांगले, नाही तर काही काही गावाला महाराज येणार नाही म्हणले होते, दुसरी कोण महाराजाचा नंबर घ्या त्यांना लागा, मग सगळं अवघड आहे महाराज नाही का. पण तुमचं गाव चांगलं आहे. ते म्हणले नाही नाही महाराज काही अडचण नाही, मला गेटमध्ये जरा उशीर झाला, म्हणले काही अडचण नाही, कीर्तनकार एक जीव आहे, खऱ्या अर्थानं जपून प्रवास कर. मला पहिलं गाव भेटलं महाराज प्रेमाचं एवढं, नाही तर काही काही थोडा 5 मिनिटं तुला टाइम कळत नाही का, तू एक काम कर, मा कपाळात गाड्या लावून ते आता इकडं काटा फिरत राही नाही का. पण अगदी गोड सगळी मंडळी. तरी आमच्या सुभाष काकांनी सांगितलं, म्हटले महाराज आमचं गाव तुमच्यावर इतकं प्रेम करतं, यावर्षी तुम्ही डबल आहे म्हणले नाही का. आणि मला गाडीत येता येता बाबा परत त्यांनी अजून एक असं सांगितलं का, म्हणले महाराज पहिलं मागच्या वर्षी मध्ये घेतलं, या वर्षी जागराला घेतलं, पुढच्या वर्षी सुद्धा काल्याला घेऊ म्हणले, आम्ही काल्यालाच कार्यक्रम घेऊ. म्हणलं मग त्याच्या पुढच्या वर्षी दांडीच का काय काय नाही का. पण नाही ते म्हणले घेऊ अगदी, हा परत पाहिलं पण काही अडचण नाही नाही का. वाल्मिक बाबा म्हणले मा थोडा जीवात जीव येतो राव, पोटा पाण्यात प्रश्न राव, कसं व्हायचं नाही का. एकदा या 2 चोपदारांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी एवढ्या माणसांमधून मला सांभाळून आणलं, कोण आरत्या घेऊन यायचं, कोण ते फुल टाकायचं. बरं ते आरती वावळायला लागलं, मी असं माग करायचो, आरतीवाली पुढे यायचं. म्हणलं रुचाय फेट्याला बिट्याला लागलं तर जायचं पेटून, व्हायचा खाका नाही इकडंच नाही का. पण अगदी गोड. या वर्षी तुम्ही सगळं स्वरूपच बदलून टाकलं महाराज तुमच्या सप्त्याचं. इथं आल्यानंतर इतकी प्रसन्नता मला वाटते, कमी एक तुमची स्तुती म्हणून नाही सांगत, मी मागच्या वर्षी कीर्तन केलं, तुमचं वातावरण गोडच असतं, पण या वर्षी इथं आल्यानंतर मला असं वाटत नाही मी वायुभूतीमध्ये कीर्तन करतो, मला वाटतं मी आळंदी क्षेत्रामध्येच कीर्तन करतो. इतकं गोड वातावरण तुम्ही तयार केलं महाराज. म्हणजे असं जर वातावरण असलं ना, किती मरगाड्याला कीर्तन करा सुद्धा त्याच्यामध्ये प्रसन्नता निर्माण होती. नाही तर काही काही वातावरण असं आता एकच बल्ब, काही दिसत काही नाही, मागची झोपी जात्या तरी कळत नाही नाही का. बदे 7-8 डोके राहत्या ते इकडं मलाही कीर्तनात मजा म्हणा येत्या नाही का. पण अगदी गोड वातावरण आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. मी जास्त वेळ सेवा अजिबात करणार नाही. 7 ते 9ची वेळ होती. आता काही कमी म्हणशील बाया थोडं उशीर सुरू झालं, मग आम्ही याला लांबितो काय, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी तुम्हाला अगदी वेळेमध्ये सोडणार आहे. विशेष करून खऱ्या अर्थानं ज्यांचं आज खऱ्या अर्थानं फराळाची पंगत आहे, सुदाम सांगदेव खोजुरे, एकदा यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. तुमच्या गावाला असे तुम्ही लय डोके बहादरे मारा. बघा आडनाव सुद्धा काय त्यांचं खजुरे, म्हणजे फराळाला काय चालत काय हा सगळं योगच आहे महाराज नाही का. अगदी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. गोड आज हरिदिनीचं त्या ठिकाणी फराळ पूर्ण गावाला त्या ठिकाणी ते दान करताय, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. एकच विनंती लहान लेकराला मधी कोण उठून जायचं नाही, परत इकडे यायचं नाही, मधी गागट करायचं नाही. मम्मी खिचडी खायची आहे, जिरका प्यायचंय, एकदा कीर्तन संपलं का नाही तर काही काही लेकरं म्हणत्या मम्मी मम्मी परळ कधी, म्हणजे एम सोडलं की भेटलच भाऊ. माव तुम्ही दोष देऊ नका. आयोजकांनी मला सांगितलं आज जागराचा दिवस आहे बघा, त्याच्यामुळं थोडं वाढलं तरी चालेल म्हणून मी जास्त काही वाढणार नाही, मी अजिबात जास्त काही विशेष वाढवणार नाही. एकदम 4-5 वाजेपर्यंतच आपण कीर्तन करणार आहे, जास्त काही नाही. तू म्हणशाल मंडपा मग चित्रपान करून राहिला नाही का. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेवेला प्रारंभ. बघा कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबरायांचा. हा अभंग घेण्याचं कारण असं आहे का जागराच्या कीर्तनकारांना मागणी पर प्रकरणातील अभंग घेतलं पाहिजे. देवा का आज आपल्या जीवनामध्ये मागणं मागायचं, मग ज्यांनी अन्नदान केलं असेल, ज्यांनी नाश्ता दिला असेल, ज्यांनी पाणी दिलं असेल, इथं कोणाला इथं चटाया टाकण्याचं काम केलं असेल, कोणी एखाद्या वारकऱ्याला रोज चहा पाजलं असेल, काही सेवा केलेली असेल, रोज कीर्तनाला येऊन कीर्तनात निश्चित टाळी जरी वाजवली असेल, त्या जो कीर्तनात येऊन टाळी वाजत नाही त्याला काय मागायचं आता काय माहिती बुवा नाही का. पण खऱ्या अर्थानं बघा आज इथं येऊन कीर्तनात श्रवण जरी केलं असेल
त्याच्याही मोबदल्यामध्ये किंवा एखाद्याला नाही एवढं जमलं व हरिपाठाला यायला जमलं नाही, पारायणाला यायला जमलं नाही, एखादा महाप्रसादाला जरी आला असेल तरी आजच्या दिवशी त्यानं देवाकडे काय मागायचं, मागणं मागायचं का 7 दिवसाच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये आज खऱ्या अर्थानं भगवान परमात्मेकडे त्या ठिकाणी मागणी मागायची. तसं जर पाहिलं तर म्हणून मागणी पर प्रकरणातील अभंग घेतला, पण मुद्दा म्हणून खऱ्या अर्थानं पंढरीचं वर्णन करणारा या अभंग घेतला. याचं कारण असं आहे का आज हरिदिनी बरं आजची एकादशी फार पवित्र आहे. आजचा दिवस जर पाहिला तर इतका पवित्र आहे, तुम्ही भाग्यवान आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी तुम्हाला कीर्तन श्रवणाचा लाभ भेटतोय किंवा आजच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना सेवा करण्याचाही लाभ भेटतो. आजच्या दिवशी फराळाचं पंगत दान करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं, कारण आजची एकादशी सामान्य नाही. आजच्या एकादशीचं नाव काय आहे, पाप विमोचनी एकादशी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अजाणतेपणामध्ये जेवढे काही पाप घडलेले असाल, आपल्याकडून घडतच महाराज. अजाणतेपणात काही जाणतेपणातही घडतं महाराज, नाही का. काही काही वेळाला बघा आपल्या जीवनात कधी काय घडल, चालता चालता आपल्याकडून खऱ्या अर्थानं पुण्य करता आपल्याकडून कधी पाप होऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून अजाणतेपणामध्ये जे पाप घडलेलं असतं ते खऱ्या अर्थानं आजची जर एकादशी केली तर ते माफ होण्याची ताकद खऱ्या अर्थानं आजच्या हरिदिनीमध्ये. विशेष जर पाहिलं तर एखादं म्हणशील का हो अजाणतेपणामध्ये जर पाप कर्म घडलं तर त्याचं प्रायश्चित्त नाहीच आहे ना, त्याला दंड नाहीच आहे ना, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याला दुःख नाहीच आहे ना. अजाणतेपणामध्ये जरी पाप घडलं असेल तरी त्याचं प्रायश्चित्त, त्याचं दुःख आपल्याला भोगावंच लागतं. उदाहरणच जर पाहायचं झालं तर मला वाटतं श्रीमद भागवत महापुराणामध्ये मांडव्य ऋषींचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे, सगळ्यांच्या, बरोबर आहे का ना. आपल्याला सगळ्यांना माहित आहे मांडव्य ऋषींच्या जीवनामध्ये ज्या वेळेला एका राजाच्या घरी काही चोरांनी चोरी केली आणि चोरी केल्यानंतर ते धन घेऊन पळायला लागले, ते गठुडन पिठुडन घेऊन पळतच सुटले महाराज. आणि ते पाहिलं राजाच्या दूताने, राजाचे दूत पाठीमागं लागले, ते पुढं पळता, राजाचे दूत पाठीमागं पळता, ते पुढं पळता, दूत पाठीमागं पळता. हे एवढे मोठे गठुडे घेऊन चालल्यानंतर यांनी पाहिलं भाऊ हे घेऊन पळता पळता आपल्याला याचं ओझ असल्यामुळं आपल्याला काही जास्त पळता येत नाही, पण हे नसतं तर आपण अजून जोरात पडलो असतो. त्या मागचे काहीच नाही म्हणले, ते आपल्याला धरू शकता म्हणले. मग एक जण म्हणलं टाकून दे रे, म्हणले काऊन, अरे याच्या करता एवढी धावपळ, म्हणले काही नाही, शिर झालं मग तो पगडी 50 वाचलो तर ठीक, नाही तर गेलो तर आपले लेकरं बाळ पोट भरतील, आपलं काय नाही, जाऊ निघून फक्त थोड्या वेळ रडतील. बाया बाबेच बापलंही भारी होता ना बाया, मा करता चोरी करायला गेला पण तिकडच खाकाना झाला ना, एवढं म्हणतील आणि विसरून जातील म्हणले, नाही का. मग हे टाकून द्यायचं, पण ते हुशार म्हणले कुठं टाकायचं. असं जर असतं व्यस्त कुठं टाकलं तर हे आपल्या शोधा करता येतील. मग एखाद्याच्या जवळ टाकायचं म्हणजे त्याला चोर समजतील, त्याला पकडतील, आपण तवर तर फरार म्हटले, नाही का. आणि त्यावेळेला झालं असं म्हणले आता कोणाजवळ टाकावं, कोणाजवळ, म्हणजे एखादा भोळा साळा ऋषिकेश महाराजांसारखा एकदम साधा सरळ सोज्वळ स्वभावाचा असा माणूस पाहू माझ्यासारख्याला कोणी फशीत महाराज, नाही का. आणि मग म्हणले त्याच्याजवळ त्या ठिकाणी टाकून देऊ, एखाद्या साधू जवळ टाकू म्हणजे लोक त्याला पकडतील, तवर आपण निघून जाऊ. मग त्यांनी काय केलं, मांडव्य ऋषींच्या आश्रमाजवळ दंड टाकलं, निघून गेले. या बाबाला माहितच नाही कधी काय झालं. हे साधना करताय, भगवान परमात्म्याचं चिंतन करताय, तेवढ्यामध्ये राजेश दूत आले आणि त्यानं पाहिलं आता धनाचा यांचा त्या ऋषींचा काही संबंध आहे का, खरं सांगा. ऋषीचा खरंच काही संबंध राहत नाही, पण लई सक्रिय ऋषी त्या राव, नाही का. त्यावेळेला झालं असं, ते आले, ते म्हणले, एक जण म्हणला वा वा वा, म्हणले काय झालं, चोऱ्या करायच्या आणि साधूचा वेश धारण करून बसायचं. म्हणले कोणाची चोरी, काय चोरी, म्हणले वा वा, जमू जाणं फक्त मारा लोकायला, लोकांच्या घरचं याच्या घरी खाय, त्याच्या घरी खाय, त्याच्यामुळे बुद्धी कशी झपळ चालती. म्हणले काय झालं, म्हणले चोरी केली, इथं बसले. म्हणले कशाची चोरी, काय, म्हणले मला माहित नाही. वा वा, धरा रे याला चोरी केली. बरं एखाद्या महाराजाकडून काका चूक व्हावी, होतीच चुकतो तोच माणूस आहे, बरोबर का. एखाद्या महाराजाकडून चूक व्हावं आणि तो लोकांच्या तावडीत सापडावं. महाराज लोक काय करतात काही सांगता येऊ शकत नाही. महाराज म्हणले धरा याला, घ्या. धरलं महाराज आणि राजाकडे नेलं. राजे साहेब हाच तो चोर आहे.
ती म्हणली मला खरंच माहिती नाही हो, मी खरंच चोरी केलेली नाही म्हटले. म्हणजे याला दंड द्या, चोरी केल्यामुळं सुळावरती त्या ठिकाणी द्यायचं. सुळावरती द्यायचं म्हटल्यानंतर सुळ रवला आणि तिथं गायत्री मंत्राचा जप चालू असताना त्या वडाला पाहिलं, अरे हा कोणीतरी महात्मा आहे. सुळापर्यंत नेलं आणि खऱ्या अर्थानं पण त्या सुळाच्या वेदना मात्र त्यांना न झाल्यामुळं खऱ्या अर्थानं राजानं सोडलं. राजा घाबरायला लागला, माफ करा महाराज, माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून चूक घडली. त्याला भीती वाटायला लागली, कारण आता या साधूनं शाप दिल्यानंतर आपलं काय होईल सांगता येत नाही. तुम्हाला माझं सांगणं आहे, घेता आला तर साधूचा आशीर्वाद घ्या. शाप घेण्याच्या भानगडीमध्ये कधीच पडू नका, कारण साधूच्या शापानं तुम्हाला मला सोडा, भल्या भल्यांना खऱ्या अर्थानं सोडलं नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये साधू संताची कधीच निंदा करू नका. शाप घ्या. साधू संताची निंदा केल्यानंतर काय होतं ना, साधू संताची निंदा केली, साधू संताची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही 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 केली. देवाच्या पंगू झाली, देवाच्या पंगू झाली, देवाच्या पंगू झाली, देवाच्या पंगू झाली. एका जनार्दनी कृपाला झाली. मुख झालो वाचा केली, मुख झालो वाचा केली, मुख झालो वाचा केली, मुख झालो वाचा केली. गजानन कृपाला झाली. मुख झालो वाचा केली, मुख झालो वाचा केली, मुख झालो वाचा केली, मुख झालो वाचा केली. याला म्हणताप्रमाणे एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजव. खऱ्या अर्थानं म्हटले साधू संताची निंदा केली, त्याने वाचा पंगू झाली. महाराज म्हणतं मुक व्हावं लागतं, मुक. म्हणून खऱ्या अर्थानं भीती वाटायला लागली. राजानं पाय धरले. पाय धरल्यानंतर म्हटले महाराज मला शाप तर देणार नाही ना, काळजी करू नका, मी तुम्हाला शाप देणार नाही. मग मी काय करणार, मी यमाला जाऊन प्रश्न विचारणार. जर माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून जर काही चूकच घडली नाही तर मला हे दुःख का उपभोगावं लागलं. तुम्हाला सुळाचा काही त्रास झाला ना नाही, पण जाण्याचं ते माझं कर्म आहे, माझा अधिकार आहे. पण तिथं जाईपर्यंत तेवढं तर दुःख उपभोगावं लागलं ना, मग यमाला मी जाऊन प्रश्न विचारणार आहे. निघाले महाराज मांडवी ऋषी, यमाकडे गेले. यम म्हणला जे हरी म्हणले थांब आलो तू आज घरी, पाहतो तो अख म्हणले नाही का. यम असा मांडवी ऋषी गेल्यानंतर यम सुद्धा असा लाटा 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 हालायला लागला. आपल्या कर्मामध्ये किती ताकद असते, सगळं जग यमाला घाबरतं, पण कर्माची ताकद आहे का साधू संतांना यम घाबरतो. महाराज बघा कर्मामध्ये किती ताकद आहे. गेले तिथं आणि म्हणले हे यम्या, अरे माझ्या जीवनामध्ये माझ्याकडे जर काही चूकच नव्हती तर सुळापर्यंत जाण्याचं दुःख का उपभोगावं लागलं. त्यावेळेला सांगितलं महाराज अजाणतेपणामध्ये तुमच्याकडून पाप घडलं. काय पाप घडलं, लहानपणामध्ये काय झालं, आपल्याकडे ते पूर्वी फुलपाखरं असायचे बाबा, बरोबर आहे का ना. त्याला काय केलं म्हटले तुम्ही काटा टोचण्याचं पाप तुमच्याकडून घडलं. परिणामी तुम्हाला आता खऱ्या अर्थानं सुळापर्यंत जाण्याचं दुःख उपभोगावं लहानपणामध्ये. आता ते फुलपाखरण वगैरे पाकुळ्यान बिकुळ्यान काही राहिलेत नाही महाराज नाही का. आता दुसऱ्यात पाकुळ्या लय झाले तर पाकुळ्याचे म्हटलं आपण बाजूला थांबून घ्या नाही का. पण आज आपण होतोच ना महाराज, आपल्या लहानपणात सगळा आनंद आपण घेतला, याला काटा टोच त्याला काटा टोच. तसं आता लहानपणात फुलपाखरण नाही, लोक माणसालाच काटे टोचायला लागली महाराज आता नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं काटा अजाणतेपणामध्ये टोचला, त्याचा परिणाम खऱ्या अर्थानं तुम्हाला सुळापर्यंत जाण्याचं दुःख उपभोगावं लागलं. अजाणतेपणामध्ये काटा टोचला तर सुळापर्यंत जायचं दुःख उपभोगावं लागलं. आपण तर कोणाला काय काय टोचतो, आपल्याला किती सुळ खावं लागल काही सांगताच येत नाही महाराज नाही का. बघा त्यावेळेला यमाला शाप दिला. अजाणतेपणामध्ये घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दिल्यामुळं मी तुला शाप देतो. तू वाईट विचार केला, शूद्र विचार केला, म्हणून तुला शूद्र कुळामध्ये जन्माला यावं लागेल, दासीपुत्र व्हावं लागेल. परिणामी ते विदुर काका झाले. बघा माझं उदाहरण संपलं. मला मुद्दा हा मांडायचा होता, सिद्धांत हा मांडायचा होता. अजाणतेपणामध्ये जरी पाप घडलं तर त्याचं प्रायश्चित्त आपल्या जीवनामध्ये उपभोगावं लागतं. पण ही आजची जी एकादशी, ही पाप विमोचनी नावाची जी एकादशी, ही केल्यानंतर अजाणतेपणामध्ये जेवढे काही पाप घडलेले असतात ती आपल्या जीवनामध्ये माफ होता. म्हणून आपल्या जीवनामध्ये एकादश केली पाहिजे. म्हणजे तशा तर सगळ्या करा, पण ही एकादश केलीच पाहिजे. नाही तर काही काय म्हणते महाराज
एखादच नाही आम्हाला आम्ही मोठी धरितो मोठी. आता मोठी न छोटी कशी ती का तो आम्ही येऊ नाही का काय बा छोटी मोठी नाही का अवघड राहतं मारा काही काहीच बघा काही तो कसे पण एखादच करा मारा काही म्हणले आम्हाला निघत नाही तू काही खाय कितीही खाय पण एखादच कर आपल्याकडे म्हणायचे येता जाता चारा पण त्याच्यामुळे काही झिरकी हनू जाम आहे मारा नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आज पवित्र दिवस आहे हरिदिनी या आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आज मागणीचा सुद्धा दिवस आहे आणि म्हणून एकादशी हे व्रत माझ्या पांडुरंग परमात्म्याचं आहे. आपल्या जीवनामध्ये हरिदिनी काय असे आपल्या जीवनामध्ये माझा भगवान परमात्मा काय आहे आणि त्याच्याकडं न मागता आम्हाला जगाचा मालक कसा देतो याचं वर्णन व्हावं त्या माध्यमातून हा अभंग विठाला तुकोबारा म्हणता देवा माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून पंढरीशी वारी त्या ठिकाणी तो करून घे. बरं वारी करत असताना माझ्या जीवनामध्ये तुझं चिंतनही घडलं पाहिजे कारण नुसतं वारी करण्याला महत्व नाही नाही तर काही काय म्हणते महाराज मी 50 वर्ष झाली तशा वाऱ्या करतो तू वाऱ्या करतो पण प्रत्येक वेळाला वेगळ्याच दिंडीत जातो आणि तू एकदा दिंडीत गेला का एका दिंड्याच्या 2 दिंड्या करतो काही कामाच आहे का तू नाही का. तू पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन मेला तरी मोक्ष भेटल का नाही का. म्हणून आपल्याला भजन करत करत आपल्या तीर्थयात्रे सुखे जावो तीर्थयात्रे सुखे जावो तीर्थयात्रे सुखे जावो तीर्थयात्रे सुखे जावो वाचे विठ्ठल नाम घेवो वाचे विठ्ठल नाम घेवो विठ्ठल नाम घेवो वाच विठ्ठल नाम घेवो संता संग देवो संता संग देवो संता संगे देवो वासुदेव दैव वासुदेव देवताची अगदी महाराजांनी गोड प्रमाण दिले. एकदा जोरदार टाळी वाजव. महाराज म्हणतात संताच्या संगतीत वारी करू संताच्या संगतीत तीर्थयात्रा करू भजन करत करत वासुदेवाचं स्मरण करत करत का त्याच्यामध्ये किती ताकद आहे. खऱ्या अर्थानं आपलं कर्म उपभोगण्याकरता आपल्याला जे जन्माला यावं लागतं ना ते कर्म चुकवण्याची ताकद सुद्धा भगवान परमात्म्याच्या वासुदेवाच्या चिंतनामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये पवित्र देवाचं भजन केलं पाहिजे. फार पवित्र नदी आपल्याला तुम्हाला मला भेटला ना देवाचं चिंतन करा. खऱ्या अर्थानं जाती ऐसी घडी पुन्हा नाही म्हणून पवित्र नदी भेटला ना. काही म्हणले का हो महाराज तुम्ही आम्हाला देवाचं भजन करायला होता पण तुम्ही केलं का. महाराज म्हणता मी माझ्या वाचेला कामच लावलं काय घेई 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 माझी वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे घेई 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 माझी वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे घेई 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 माझी वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे घेई 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 माझी वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे हो गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. त्या पवित्र भगवान परमात्म्याचं चिंतन कर का या देवाचं भजनही कोणाच्या जीवनामध्ये घडत नाही महाराज. त्याला सुद्धा देवाची कृपाच असावी लागते. देवाच्या कृपेशिवाय देवाचं भजन सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडत नाही. देवाचं भजन करण्याकरता सुद्धा खऱ्या अर्थानं देवाची कृपाच असावी लागते. त्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन कसं घडतं बघा. देवाची कृपा जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन तुम्ही किती प्रयत्न केला
तरी देवाची कृपा नसल्यानंतर आपण देवाचं भजन कसं करू शकत नाही, पण देवाची कृपा झाल्यानंतर मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा कसं देवाचं भजन करतो याकरता शास्त्रामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामध्ये. आपल्याला श्रीधराचार्य सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ज्यांनी श्रीमद भागवतावरती टीका लिहिली, भागवतावरती त्या ठिकाणी त्यांची टीका प्रसिद्ध टीका आहे. आता काही न चरित्र वाचलं असेल, ऐकलं असेल, काही नसेल वाचलं, कारण आपण भागवतकार, तुम्ही लय भागवत कथा ठुल्या बरं का, पण बरेच कथाकार तिथपर्यंत बाबा जातच नाही. बरेच जण बघा खऱ्या अर्थ मी सांगतो मी लय शहाणा असा नाही, पण जे महत्वाचं आहे बाबा ते सांगितलं पाहिजे. नाही तर वाल्मिक बाबा कथाकाराचं पहिल्या दिवशी ठरलेलं गणित, पहिल्या दिवशी आत्मदेव ब्राह्मण, दुसऱ्या दिवशी नारदांचं चरित्र, तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी 2-4 कथा सांगायच्या, 6व्या दिवशी लावलं लग्न. कोणाचं मावल नाही म्हणून राहिलो मी, मग हे रुक्मिणी स्वयंवर नाही का. आणि मग 7व्या दिवशी लगे चले शाम सुंदर से मिलने सुदामा. आणि मग असे सुदाम देवाच्या कथा काही काही कथा करतो, इतके राडा त्या मारा, इतके डासा राडा त्या डासा, काही कथा करायला तर रडून नाही आलं मारा, ते झेंडूबाम लावून रडा त्या मारा. तू म्हणशील तुला काय माहिती, मी एक कथा करायची कथा गेलो त्याला रडू या मारा. तुम्हाला वातावरण मी म्हणलं महाराज तुम्ही कच काय वातावरण निर्माण करते, एवढं रडू येतं कसं. दिवसात 3-3 कीर्तन असले तरी 3-3 वेळाला रडत. ते म्हणजे मारा बा काय ना औषध रडायचं म्हणलं काय, म्हणजे झेंडूबाम लावलं काय रडू येतं मारा. बरं ते रडायला लागले माता मावल्या तर वावाच मारा. माता मावल्याच्या तर गंगा सरस्वती आवडतीच नाही, काही काही तर दुसऱ्याला हणू हणू पाय ना बाया. सुदाम देवाची पत्नी कशी होती, तू आपल्या सुदामाला सांभाळ, काय अडचण नाही नाही का. काही इतके रडता महाराज सुदाम देवाचं चरित्र सांगताना, इतके काही काही कथाकार इतके रडता. ते जर सुदाम देवानं ऐकलं वरून सुदाम देव म्हणशील भाऊ माघारी बिऊ मी एवढं रडलो नाही, तू काऊन ताण घेऊन राहिला भावा नाही का. पण बघा श्रीधराचार्यांचं फार गोड चरित्र आहे. प्रसंग असा निर्माण झाला, हे श्रीधराचार्यांनी भागवतावरती टीका नंतर लिहिली, पण अगोदर खऱ्या अर्थानं यांचं चरित्र जर पाहिलं तर लहानपणामध्ये या श्रीधराचार्यांना लोक मूर्ख म्हणून बघायचे. आता बघा खऱ्या अर्थानं लोक यांना मूर्ख, लोक कोणाला काय म्हणतील, कधी कोणाला नाव ठेवतील महाराज काही सांगता येत नाही. आता हे खऱ्या अर्थानं प्रत्येक गायक कुठं गेलं, वादक कुठं गेलं, म्हणजे आपल्याला सगळे चांगले म्हणत असेल असं हे तुम्हालाच नाही मला काही सगळे चांगले. काही काही लोक युद्ध आलेले का मी कीर्तन केलं म्हणजे मला सगळे चांगले बनतील असं नाही म्हणून राहिले तुम्ही, मला तुमच्यावर डाऊट येऊन राहिला राव नाही का. पण बघा कीर्तन झालं सगळेच चांगले म्हणतील असं नाही बाबा. काही काही लोक फक्त दोष काढण्याकरता येतात. तुम्ही म्हणून पाणी खांद्याल कसं काय झालं कीर्तन, बरं झालं बघा, पण बाबांनी तेवढा शब्द बोल, अरे 2 तासामध्ये एखादा चुकीचा गेला असेल जाऊ दे ना, पण कोणत्याच हे मी माझं सांगत नाही, मला ठेवावं नावं ठेवायची तेवढे ठेवा. खऱ्या अर्थानं मी तर माझा स्वभाव बनवला, कोणी किती त्रास देऊ द्या महाराज, ज्ञानोबाला जेवढा त्रास दिला समाज तेवढा तर आपल्याला देऊ शकत नाही ना. अहो त्यांच्यावरती शेण फेकलं, त्यांचं नाव घेतो आम्ही, एक ओळी वाचतो तर आमच्या पुढं फुलं पडता, याच्यापेक्षा अजून काय आमचं भाग्य पाहिजे. त्यांच्या इतका तर समाज त्रास देणार नाही ना, जाऊ द्या, द्यायचा तेवढा द्यायचा, आपण कोणाला नाव ठेवायचं नाही. तुम्हाला सुद्धा सांगणार, इथं कुठलाही कीर्तनकार येऊ द्या, कुठलाही गायक येऊ द्या, कुठलाही कथाकार, कुठलेही कीर्तनकार येऊ द्या, कधीच नावं ठेवू नका. काही काही लोक आपण युट्यूबवरती पाहिलं, इंस्टाग्रामवरती पाहिलं तर त्याला कमेंट करता. एखाद्या गायकानं एखादं प्रमाण जर गायलेलं असेल, एखाद्या कीर्तनकारानं प्रमाण गायलेलं असेल तर त्याला खाली कमेंट करता, हे का कीर्तन आहे का, हा तमाशा आहे. मी तुम्हाला सांगून जाईल, त्याच्याकडून चूक झाली नाही एखाद्या कीर्तनकाराकडून होऊ द्या, माझ्याकडून नाही झाली असेल होऊ द्या, माझं प्रायश्चित्त माझं कर्म मी भोगेल, मला नरकाची यातना देव सोडणार नाही. कोणताही कीर्तनकार असेल त्याचं प्रायश्चित्त तो भोगेल, पण तुम्ही त्याला तमाशा म्हणू नका, कारण तो नारदांच्या गादीवरती उभा आहे ना. मग नारदांच्या गादीवरती उभं असताना जर तुम्ही त्याला तमाशा म्हणून कमेंट करत असेल तर खऱ्या अर्थानं तमाशा म्हणल्याचं पाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, कधीच करू नका. अहो बोललं असेल, म्हटलं असेल एखादं गीत, पण एखाद्या गीता म्हणून तुम्ही त्या कीर्तनाला वाईट उद्देशानं बघू नका ना. बाकीचे त्याच्या मुखामधून 7-8 प्रमाण तो तुकोबारायचे आले असेल ना, 10-15 ओव्या तमाशा ज्ञानोबारायचे आले असेल ना, अरे ते एक गीत सोडून द्या, पण बाकीचं खऱ्या अर्थानं सगळं आपल्या उद्धाराचं आहे ना गड्या. म्हणून कधीच कोणाला नावं ठेवू नका महाराज, कधीच खऱ्या अर्थानं बघा. पण या श्रीधराचार्यांना लोक त्या ठिकाणी मूर्ख म्हणायचे. असं असतंच बाबा, जी माणसं लहानपणामध्ये लोक ज्यांना मूर्ख म्हणताना, ज्यांना पागल म्हणताना, तेच इतिहास घडवत असतात, बरोबर आहे का ना. म्हणून प्रसंग असा निर्माण झाला, हे श्रीधराचार्य लहानपणामध्ये सगळे यांना मूर्ख म्हणायचे. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला, तत्कालीन एक प्रधानशी आणि राजा दोघं एकत्र बसले. दोघांच्या संवादामध्ये वाद उत्पन्न झाला.
आपल्या संवादात कधी वाद होईल काही सांगता येत नाही, बरोबर आहे का नाही? कधी संवाद करायला जातो आणि त्याचं संवादाचं रूपांतर का कधी वादत होतं काही सांगता येत नाही. बघा माता माऊली हो, खऱ्या अर्थानं आमच्या पुरुष मंडळीला असं वाटतं तुम्हाला जर काही सांगून केलं नाही ना तुम्ही लगेच म्हणत्या मला का तुम्ही कधी काही सांगत राहते का, मग आज सांगणार आहे नाही का. मग यांना असं वाटतं बुवा एखादं काम आहे ना आपण हिला सांगू बुवा चांगलं, तो सांगण्याकरता जातो संवाद साधू बुवा, पण त्या संवादाचं रूपांतर तुम्ही कधी वादत नाही. त्यानं तो म्हणतो नको बाबा नाही का, अवघड होतं मारा. संवादाचं रूपांतर वादात होतं का नाही, हा म्हणा नाही म्हणा होतं का नाही. आता ज्यांचं होतं त्या काला हा म्हणतील राव नाही का. पण बघा प्रसंग असा निर्माण झाला, संवादाचं रूपांतर वादामध्ये झालं, पण वाद काही आपल्यासारखा वाद नव्हता, वाद सुद्धा तात्विक आहे. काय वाद आहे? राजा म्हणतो प्रधानाला, प्रधानजी देवाचं भजन करण्याकरता मनुष्याच्या जीवनात ज्ञानच असावं लागतं. प्रधानजी म्हणता नाही हो, ज्ञान आणि अज्ञानाचं काही नाही, त्याला देवाची कृपा असेल अज्ञानी मनुष्य भजन करतो नाही हो, त्याला त्या देवाविषयी त्या नावाविषयी ज्ञान तर पाहिजे, ज्ञानी मनुष्यच भजन करतो. प्रधानजी म्हटले नाही, ज्ञान आणि अज्ञानाचं काही नाही, मूर्खातला मूर्ख मनुष्य असू द्या पण देवाची कृपा झाल्यानंतर तो भजन करतो. ज्ञानावर आणि अज्ञानावर काही नाही महाराज. खऱ्या अर्थानं ज्ञानी सोडा, आजही बरेच लोक अज्ञानी अंगठे बहादर आहे, त्यांना सही करता येत नाही बाबा. पण निर्जला एकादशीला तेच वारकरी पाणी सुद्धा ग्रहण करत नाही, असे वारकरी पाहिलेले. पूर्वीच्या कालावधीमध्ये धोतर फाटलेलं असायचं, पण प्रत्येक वारकरी एकादशी सोमवार करायचा, बरोबर का ना. ज्ञानच होतं का, सगळे ज्ञानीच होते का? हे ज्ञान आणि अज्ञानावर काही नसतं. मूर्खातला मूर्ख मनुष्य असू द्या पण देवाची कृपा झाल्यानंतर तो भजन करतो. तेवढा राजा म्हटलं प्रधानाला, एक काम करा प्रधानशी, मला असं प्रॅक्टिकली दाखवा, एखादा मूर्ख मनुष्य घेऊन या आणि त्याच्यावर देवाची कृपा झाल्यानंतर त्यानं देवाचं भजन केलं असं दाखवा. म्हणले घेऊन येतो, मला थोडा वेळ द्या. किती वेळ घ्या पण मूर्ख मनुष्य घेऊन या आणि त्याच्यावर देवाची कृपा झाली त्यानं भजन केलं दाखवा. आता प्रधानजी निघाले कुठं? मूर्ख मनुष्याच्या शोधा करता. आता मूर्ख मनुष्याच्या शोधा करता निघाल्यानंतर जगात काही मूर्ख माणसाची कमी खाऊ, खरंच सांगा मूर्ख माणसाची कमी. बरं झालं मी ताव नव्हतो, नाही तर पहिल्यांदा मलाच उचलून नेलं असतं ते नाही का. पण झालं असं, मूर्ख मनुष्याच्या शोधा करता निघाले. त्यांनी अनेक मूर्ख मनुष्य पाहिलं, याच्यापेक्षा तो मूर्ख, त्याच्यापेक्षा तो, त्याच्यापेक्षा तो, पण त्यांना वाटलं नाही याच्या सगळ्यात जास्त मूर्ख मनुष्य आपल्याला शोधायचा. मग ते अनेक मूर्ख मनुष्य सोडले आणि मूर्ख मनुष्याच्या शोधा करता निघाल्यानंतर त्यांना श्रीधराचार्य दिसले. ते म्हटले हे सगळ्यात मूर्ख दिसता भाऊ. कस काय झालं असं? श्रीधराचार्य त्या वेळेला लहान होते आणि आईनं त्या ठिकाणी त्यांना एक काम सांगितलं. काय काम सांगितलं? म्हणले बाळा एक काम कर, दुकानामध्ये जा आणि तेल त्या ठिकाणी घेऊन ये. पूर्वीच्या कालावधीमध्ये काही एवढी, आता आपण मारा महिन्याचा 2-3 महिन्याचा किराणा एकाच दिवशी मारा नाही का. काय जेवढं लाग वर्षाच्या गॅस टाक्या आधीच आणून ठेवलेले मारा ना आपण, त्याचे हुशार मारा नाही का. आता नाही अवघड झालं, काही काहीच मारा सोन्यापेक्षा जास्त महत्व गॅसला आलं मारा. काही गॅसमुळे गॅस वाले नाही का, सोपं नाही मारा. त्या गॅसची चर्चा कधी कोण चर्चेचे ते येईल महाराज काही सांगता येत नाही. बघा माझं तुम्हाला सांगणं आहे, खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर खऱ्या अर्थानं गॅस आता आपल्याला भेटत नाही, गॅस उपलब्ध नाही म्हणून खऱ्या अर्थानं एवढी सगळीकडे जर त्याची चर्चा व्हायला लागली, एवढी धावपळ व्हायला लागली, गॅस उपलब्ध नाही म्हणून एवढी धावपळ व्हायला लागली. पण विचार करा ना, गॅस नसेल तर आपण चुलीवर पिकवून खाऊ शकतो, पण जो पिकवणार आहे त्यानं जर तुमच्या माझ्याकरता उपलब्ध नाही झाला तर या देशावरती काय संकट निर्माण होईल सांगता येत नाही. म्हणून शेतकऱ्याला जपा महाराज. अजूनही शेतकरी आमचा बिचारा भोळा बाबडा आहे, शेतकरी कधी कोणाला दुःख देत नाही, तुम्ही त्याचा किती जीव घ्या महाराज, पण प्रत्येकावरती शेतकऱ्याचं अंतकरण साधूच अंतकरण आहे महाराज. नाही तर सगळ्या शेतकऱ्याची एकी झाली खायची पंचित होऊन जाईल महाराज, बरोबर का नाही. खऱ्या अर्थानं बघा आपल्या जीवनामध्ये या गॅसनं असं केलं, कोरोनानं आपल्याला गाव दाखवलं आणि गॅसनं चूल दाखवली महाराज. आता ज्या माता मावल्याला चुलीवर स्वयंपाक येत नाही त्यांचं नाही अवघड झालं महाराज. बघा काही त्या चुली करून दिल्या, पण त्याचे आता काही ते रेसिपी पाहून स्वयंपाक करायचं त्यांचं तर अवघडच होऊन गेलं महाराज. गॅस कमी करून रेसिपी युट्यूबवर पाहतो येत होती नाही का. पण आता काही रेसिपी पाहायला गेले चुलीनं काही कमी जास्त एकदा जाळ लावला. एका माता मावलीनं एक भाजी करायचं ठरवलं, रेसिपी पाहायला लागली, तेल टाका तर ते खळखळ उकळलं नाही का, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, पण दुसरं काही टाका तोपर्यंत मोहरीचा खाकान होऊन गेला नाही का. आता कसं करायचं बुवा नाही का, अवघड झालं मला हे रेसिपी पाहणार यायचं अवघड होऊन गेलं नाही का. पण खऱ्या अर्थानं
पूर्वीची परिस्थिती अशी नव्हती. मग आता जेवढं भेटल, भाकरी आहे तर भाजी नाही, भाजी आहे तर भाकरी नाही, 4-4 दिवसाच्या शेड्या भाकरी खाल्लेली माणसं इथं बसलेले महाराज, नाही का. गरिबी होती, फार गरिबी उपभोगलेली. आणि म्हणून एक गोष्ट आहे तर एक नाही, एक गोष्ट आणायला पाठवायची, म्हणून तेल आणण्याकरता पाठवलं. बरं आता पूर्वी तेलही काय महाराज, निमकीन दीडकीन पावकीन या कालावधीत तेलही केवढ्याला भेटत असेल महाराज, बरोबर आहे का नाही. आता निमकीन पावकीन दीडकीन हे डोक्या बाहेरचा खेळ. म्या बी माझ्याच ऐकेली म्हणून निमकीन पावकी सांगून राहिलो, नाही तर तुम्ही मला निमकीन पावकी म्हणायला माय निमकी होऊन जायला बसली, नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं झालं असं, तेल आणण्याकरता श्रीधराचार्य गेले आणि दुकानदाराला सांगितलं मला त्या ठिकाणी तेल द्या. दुकानदाराला पैसे दिले, तेल घेतलं. आणि तेल घेतल्यानंतर दुकानदार म्हटले भांड पुढं करा, पात्र पुढं करा. म्हणले कशा करता, काही पात्र आणलं का तुम्ही तेल नेण्याकरता. म्हणले पात्र म्हणजे काहीतरी तेल नेण्याकरता पाहिजे ना, तेव्हा काही डरम बिरम नव्हते, नाही का. म्हणले मी काहीच आणलं नाही. म्हणले मग तुम्ही खिशात नेणार आहे का. नाही. म्हणले अहो काहीतरी पात्र पाहिजे. म्हटले मी आणलं नाही. मग एक काम करा, घरी जा, घरून इथं या, काहीतरी भांड घेऊन या, मग मी त्याच्यामध्ये तेल देतो. आता हे श्रीधराचार्य विचार करायला लागले, घरी जायचं, काहीतरी भांड घ्यायचं, परत इथं यायचं आणि मग तेल न्यायचं. हा का साधा कुठा नाही का. त्यांचं लक्ष गेलं पायाकडं, आणि पायाकडं लक्ष गेल्यानंतर ते न पाहिलं घरी जाऊन भांडा आणसतो. एक काम करू ना, आपल्या पात्र काही नाही पण आपल्या पायात जोड आहे, आपल्या पायात चप्पल आहे. मग दोन्ही पायात 2 चप्पल आहे, 2 जोडे, एक जोडा तसा, एक चप्पल तशीच ठेवून दुसऱ्या पायातली चप्पल घेऊन चपलीत तेल नेऊ. म्हणजे पा काय डोके बाधर असतील, नाही का. चपलीत तेल नेऊ. दुकानदाराच्या पुढे चप्पल केली. दुकानदाराला वाट पहिल्यांदा तास वाटली का हाणून राहिले घन चपलन. ते हे काय करून राहिले. म्हणले नाही तुम्हाला हाणून नाही, म्हणले याच्यात तेल द्या. म्हटले चपलीत तेल नेणं. मला सांगा माता माऊली, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही यांना तेल आणण्याकरता पाठवलं दुकानामध्ये, बरोबर का नाही. किराणा आणण्याकरता पाठवलं, यांच्याकडे तेल आणण्याकरता काही नाही. ये ना चपलीत तेल आणले, हो तुम्ही त्या चपलीन तोंड नाही हाणायचे का. मला खरं सांगा, खरं मोकळ्या मनानं, तुम्ही लय मोकळ्या मनानं सांगा त्यावर राव, नाही का. बघा खऱ्या अर्थानं कसं चपलीमध्ये तेल आणणं कसं बरं शक्य आहे, नाही का. आमच्या संतांनी सुद्धा सांगितलं, पायाची वाहनं पायी बरी. काही माता माऊली म्हणशील महाराज पायाची वाहनं पायी बरी नाही, पायाची वाहनं पाप्याच्या बापाच्या गालात बरी नाही, तरी ती पायीच बरी, नाही का. खऱ्या अर्थानं झालं असं, चप्पल पुढं केली, या चपलीत तेल द्या. दुकानदार म्हटलं आता चपलीत कसं तेल द्यायचं, द्या. आता म्हणले आपल्याला द्यायचंच आहे. दिलं तेल, एका चपलीत तेल, एक चप्पल पायात, एका पायातली हातात घेतली आणि तिच्यात तेल घेऊन चालले. आता हे दृश्य तुम्ही डोळ्यासमोर आणा का. समजा रस्त्यानं जर एक चप्पल पायात आणि एका चपलीत तेल घेऊन चालले, ते कसं दिसत असेल विचार करा तुम्हीच. आणि तेवढ्यात प्राणांशी मूर्ख मनुष्याच्या शोधा करता चालले. त्यांनी पाहिलं हा बाजार आपल्याला सगळ्यात मूर्ख सापडला. त्यावेळेला ते म्हणले हो थांबा. म्हणले काय झालं. हे काय भानगड. काय नाही, दुकानामध्ये तेल आणण्याकरता गेलो पण काही पात्र न नेल्यामुळं चपलीत तेल घेऊन आलो. म्हणले तुम्ही आमच्या लई कामाचे, आमच्या सोबत चालता का. म्हणले मी मा घरच्याच्या कामाचं नाही, तुमच्या कसं कामाचं आलो बा. नाही तुम्ही खरंच कामाचे, चालता. म्हणले बघा माझ्यावरती माझ्या आई वडिलांची जबाबदारी आहे, माझ्या आई वडिलांचा उदरनिर्वाह मी करतो, त्यामुळे मी येऊ शकत नाही. माझ्या आई वडिलांची परवानगी असेल तर मी येतो. त्यावेळेला म्हणले तुमच्या आई वडिलांना उदरनिर्वाह करता लागेल तेवढा पैसा देतो, लागेल तर सेवेकरी देतो, पण तुम्ही आमच्या सोबत चला. आता असं म्हटल्यानंतर झालं असं, म्हणले जा आई वडिलांना विचारायला. आई वडिलांकडे गेले आणि ते श्रीधराचार्यांच्या आईंना त्या ठिकाणी आई वडिलांना म्हणताय हे बघा तुमचा मुलगा आमच्या उपयोगाचा आहे, आमच्या राजाच्या कामाचा आहे, याकरता आम्ही पाहिजे तेवढं तुमच्या मुलाच्या मोबदल्यात धन देतो, पाहिजे तेवढे सेवक देतो, पण तुमचा मुलगा द्या. आता हे म्हणले आपल्या घरी काही कामाचा नाही, यानं कधी रुपया कमावला नाही, त्याच्या मोबदल्यात पैसा भेटत असल्यावर काय अडचणी मला सांगा बरोबर, नाही का. आशे तर पोरं आपण कटवईमच राहतो आपल्या संस्थेत, याच्याकडं शक्यतो लोक आशेच महाराज जे घरी तारात देतात तेच संस्थेत, नाही का. अवघड राहतं महाराज. काही ठिकाणी आम्ही जर पंक्तीला गेलो महाराज 9 ते 11चं कीर्तन असं एखाद्याच्या घरी जेवायला जावा, त्या लहान लेकराला काही जमत नाही, त्यांना बाबासारख्या दशम्यासारख्या. मग त्यांचे जर तिथं भांडणं झाले ना, काहींचे वडील म्हणतात महाराज आमचा हा मोठा मुलगा आहे तुमच्या सोबत घेऊन जा. का बरं. तो ना घरी लई अडवणी करतो. का हो लहान पाठवा. नाही लहान आहे ना थोडासा हुशार आहे, त्याला प्रपंचाचं ज्ञान आहे, पण हा जो मोठा आहे ना हा तुमच्यासारखाच याड. अरे तू मा काही मार्या तू मा तोंडावर अपमान करू आहे. मला काही वाटत असेल का नाही बुवा, मलाच पाहिलं म्हणून लई रडू येतो महाराज, पण मी लई कंट्रोल करतो राव, नाही का. मग तर कोणी येताना अपमान करून जातं राव, नाही का. ते म्हणले तो आहे ना ते लई अडवाणी करतं, घरी लई त्रास देतं. मग तुमच्या संग राहून झाला तर झाला बाबा. अरे बापरे. मग लोक नेमकं काय वाटत येडे बाबा होत्या का काय, तुम्हाला म्हणायचं काय बुवा, नाही का. खऱ्या अर्थानं ते म्हटले आता जर
खऱ्या अर्थानं हा आपल्या उपयोगात नाही. सगळं जग याला मूर्ख म्हणतं. पण याच्या मोबदल्यात जर पैसा भेटतो, याच्या मोबदल्यामध्ये जर सेवेकरी भेटतात तर काय, घेऊन जा म्हणजे लगेच न्या लगेच. त्यावेळेला त्यांच्या आता राजाला पैसा द्यायला लावला. राजा बोले दलहारे, जेवढं पाहिजे तेवढं धन वगैरे दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या. आणि यांना एका वनामध्ये एक प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोर एक वटवृक्ष आहे, त्याच्या खाली श्रीधराचार्यांना बसवलं. आणि बसवल्यानंतर नरसिंह पुराणाचे काही श्लोक दिले, त्याचं चिंतन करायला लावलं. त्याचं चिंतन बराच कालावधी, इतका कालावधी केलं का त्या श्लोकाचं चिंतन करता करता ज्या वटवृक्षाखाली श्रीधराचार्य चिंतन करताना त्या वटवृक्षावरती काही चिमण्यानं घरटं केलं. घरटं केल्यानंतर त्याच्यात अंडे दिले, आणि अंडे दिल्यानंतर त्या अंड्यातून काही पिल्लं जन्माला आले. आणि एक लहानसं पिल्लू कर्मधर्म संयोगानं एक दिवस श्रीधराचार्यांच्या असं समोर पडलं. आता ते लहान केवढं कसं, कोवळा जीव त्या ठिकाणी असो, एवढा एकदम कापसासारखा. दया उत्पन्न झाली. म्हटले अरे, खऱ्या अर्थानं एवढा कोवळा जीव आहे आणि त्या ठिकाणी ते खाली पडलं. सांगितलं देवा, तुझ्या मनामध्ये येईल ते त्या ठिकाणी तू करतो. सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी जर तुझ्यावरती, तर या पिलाला सुद्धा त्या ठिकाणी तू सांभाळायला पाहिजे होतं. देवाला दूषण द्यायला लागले श्रीधराचार्य. आमच्या संताचं असं आहे, निंदा करायची असो, स्तुती करायची असो, भांडायचं असो, तरी देवासोबतच महाराज. माझ्या जनाबाई महाराजांनी देवासोबत भांडावं. बुलद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, बुलद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळोकी गेला, तरी तो भाग्यवान गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला, गिरवाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, बुलद झाला दरबार, झाला तुझा दरबार. झाला तुझा दरबार. देवा, तुझ्या द्वारामध्ये त्या ठिकाणी न्याय नाही. जनाबाई महाराजांनी म्हणावं, देवा ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरा, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरा, दळण दळीले सख्या श्रीहरी, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. देवा, तुझ्या द्वारात नाही. साधू संतांनी भांडव, देवासोबत भांडायचं असेल तरी. म्हणून श्रीधराचार्य म्हणता, रे एवढासा जीव आहे रे देवा, बरं याच्या मुखामध्ये मी काही घालू शकत नाही, कारण या चिमणीच्या पिलाला जर माझा स्पर्श झाला तर बाकीच्या चिमण्या याला जवळ करणार नाही. माणूस म्हणतो मी लय पवित्र आहे, माणसासारखा माणसाला कोणाचाही स्पर्श होऊ द्या, लोक त्याचा स्वीकार करता महाराज. पण प्राण्यांना का माणसाचा स्पर्श झाला तर स्वीकार करत नाही. उदाहरण देऊन सांगेल, एखादं मांजर जर बाबा प्रसूत झालं ना, त्या मांजराचं लहान पिला असू द्या, त्याला माणसाचा हात लागू द्या, ते मांजर आपल्या पिलाला जवळ करत नाही ज्याला माणसाचा हात लागला. चिमणीचं लहान पिलं, त्याला माणसाचा स्पर्श होऊ द्या, बाकीच्या चिमण्या त्याला जवळ करत नाही, उलट त्याला टोचा मारून 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 टाकतात. म्हणून मी याच्या मुखात काही घालू शकत नाही. मग आता याचा उदरनिर्वाह कसा होणार, प्रश्न पडला, विचार चालला. तेवढ्यामध्ये प्रसंग असा निर्माण झाला. असा विचार करता करता वाऱ्याची झुळूक आली, आणि त्या वाऱ्याच्या झुळुकीमध्ये दोन मुंग्या म्हणा, कीटक म्हणा, भांडण करताय. तो वाऱ्याच्या झुळुकीत उडत आल्या, आणि खऱ्या अर्थानं तेवढ्यात या चिमणीच्या पिलाची चोच वाचली,
आणि ती आतमध्ये गेली आणि त्याचा उदरनिर्वाह झाला. श्रीधराचार्य म्हणतात, अरे मी विचार करत होतो याचा उदरनिर्वाह कसा होणार, पण देवानं याचाही उदरनिर्वाह केला. देव जर खाली पडलेल्या चिमणीचा पिलाचा उदरनिर्वाह करू शकतो, मी तर चालता बोलता माणूस आहे, माझा उदरनिर्वाह का होणार नाही. सोडून दिलं सगळं. प्रधानजी म्हटले, काहो उठले, तुम्हाला चिंतन करायला लावलं होतं, तुम्ही कोण मला सांगणार आहे. तुमच्या मोबदल्यात तुमच्या आईवडिलांच्या उदरनिर्वाह करता काही पैसा दिलाय. अहो तुम्ही कोण माझ्या आईवडिलांचा उदरनिर्वाह करणार आहे, तुम्ही निमित्त मात्र आहे. पण माझ्या आईवडिलांचा उदरनिर्वाह करणारा देव आहे. कारण जो देव खऱ्या अर्थानं वृक्षावरून खाली पडलेल्या चिमणीच्या पिलाचा, नवजात शिशूचं पोषण करू शकतो, त्याचा उदरनिर्वाह करू शकतो, तो जीव माझा आणि माझ्या आईवडिलांचा का उदरनिर्वाह करणार नाही, का करणार नाही. म्हणून आता हे सगळं सोडून देणार आणि माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करणार. देवाच्या भजनामध्ये रमण झाले. नंतर त्या ठिकाणी त्यांनी भागवतावर ते टीका लिहिली आणि मग प्रधानजीनं राजाला सांगितलं, बघा हे काही श्रीधराचार्य ज्ञानी होते का अगोदर, मूर्ख म्हणून बघणारे, एकेकाळी चपलीत तेल आणणारे, इतके मूर्ख. पण देवाची कृपा झाली, त्यांच्याही मुखामधून भजन घडलं. माझं उदाहरण संपलं. मला सिद्धांत हा मांडायचा आहे. भजन करण्याकरता ज्ञान असून चालत नाही, त्याला देवाचीच कृपा असावी लागते. महाराज म्हणतं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग देवाची कृपा जर झाली तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये तरच आपल्या जीवनात भजन घडतं. म्हणून तुकोबारा म्हणता, देवा तुझं वारी करण्याकरता, तुझं चिंतन करण्याकरता माझी एक अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्ण कर. अभंगाचा माझी आस, माझी
नाथबाबांकरता टाळी झाली पाहिजे. काय गोड चाल गायली महाराज. बरं, खऱ्या अर्थानं या माणसाचा आवाज तर गोड आहे, पण पर्सनॅलिटी सुद्धा इतकी गोड आहे. त्यांना कुठं गेल्यानंतर असं सांगावं लागत नाही मी गोड गायक आहे, लोकांना लगेच कळतं. म्हणजे असं म्हणावं लागत नाही, समजले का तुला गायनाचार्य म्हणतात म्हणा, नाही का, आपोआप कळतं महाराज. लई गोड आवाज आहे. बरं, जितका गोड आवाज आहे तितकी गोड नम्रता आहे. फुकट देव खऱ्या अर्थानं सह्याद्री एवढं मोठं करत नाही महाराज. कोणालाही ज्ञानोबा इतका गोड आवाज देत नाही, त्याला माऊलीची साधनाच करावी लागते. महाराज म्हणतात, देवा मला माहिती आहे तुझ्या कृपेशिवाय तुझी सेवा घडणं, तुझं चिंतन घडणं अशक्य आहे. म्हणून माझं एक मागणं आहे, एक आस आहे, एक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? माझ्या जीवनामध्ये मला तुझं दास करून ठेव. आता तुकोबारानं दास म्हणावं जन्मोजन्मी, एका जन्मात नाही, खऱ्या अर्थानं जन्मोजन्मी दास कर. कोणाला दासत्व स्वीकारावं वाटत नाही, पण तुकोबारा म्हणतो मला दास कर महाराज. का दास कर? याचं कारण, दास व्हायचं असेल प्रपंचाचे दास होण्यापेक्षा माझ्या देवाचं दास व्हा. कारण माझ्या देवासारखं सुंदर, माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखं सुंदर या जगाच्या पाठीवरती काहीच नाही. देवाचे जरी अनंत अवतार झाले असेल, अनंत अवतार घेसे भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, भगवान परमात्म्यानं अनेक अवतार घेतले. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भक्ताच्या रक्षणाकरता अनंत अवतार घेतले. सगळे अवतार भक्ता करता सुंदरच आहे, पण सगळ्यात सुंदर अवतार माझ्या देवाचा विटेवरती महाराज. नाही तर बाकीचे काही अवतार सुंदर आहे, काही अवतार जर पाहिले तर इतके अवघड आहे महाराज, इतके अवघड. नाथबाबा वर्णन करता माझा देव काही अवतारात कसा दिसतो? एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, सबजण टाळी 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 हरी बोल. महिला मंडळ पुरुष मंडळ 2 मिनिटं वरती हात करा. क्या बात है, हो वा वाई भाई कर, क्या बात है, हो हात टाळ करा. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक गुरकावनी बोलत, एक गुरकावनी बोलत, एक गिळावयासी धावत, कसं करतंय मियाव मियाव, कसं करतंय मियाव मियाव, कसं करतंय मियाव मियाव, कसं करतंय मियाव मियाव, कसं करतंय, कसं करतंय मियाव कसं करतंय मियाव, कसं करतंय मियाव. हे नाथबाबाचं प्रमाण आहे, नाथबाबाचं भारूड आहे. नाही तर काय कमिशन हा चित्र जे मेव करायला लागलं म्हणजे हा का माणूस आहे का काय, काय कमिशन चेक करा बा, हा खरंच माणूस आहे का मांजर आहे बुवा, नाही का. पण बघा खऱ्या रथानं नाथबाबा म्हणतो योग जटाधारी दिसतो, योग डोळे वाटारून भगवान परमात्म्याच्या अवतार पहा. पण विटेवर जर पाहिलं तर माझा देव इतका सुंदर आहे, त्याच्यासारखं या जगतामध्ये कोणी सुंदर नाही या जगतामध्ये. म्हणून खऱ्या अर्थानं महाराज म्हणता, देवा मला तुझी सेवा घडावी. खऱ्या अर्थानं म्हणून दासत्व स्वीकारायचं असेल तर खऱ्या अर्थानं देवाचं महाराज म्हणता निसता दास नाही, मी तुझ्या करता भिकारी होईल देवा, होईन भिकारी पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, होईन भिकारी पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. होईन भिकारी पंढरीचा वार करी. आणि देवा मला पुन्हा पुन्हा वारकरी करण्याकरता मी जन्म घेईन मी जन्म, याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. महाराज म्हणता, हो तुम्हाला गर्भवासाचं दुःख उपभोगावं लागेल,
महाराज म्हणता जर देवा तुझं दास्यत्व भेटत असेल आता खऱ्या अर्थानं मला तू गर्भवासाचं दुःख उपभोगावं लागलं तरी माझ्या जीवनामध्ये मला काही वाटणार नाही, पण मला तुझं दास्यत्व पाहिजे. तुकोबारा मागणं मागता अपेक्षा व्यक्त करता, पण तुकोबाऱ्याचं मागणं बघा किती गोड आहे. तसं मागण्याचे प्रकार आहे, एक उचित मागणं एक अनुचित मागणं. आपण हे कायम त्या ठिकाणी ऐकत आलो, आपल्या सगळ्यांच्या पाड झालं. फक्त थोडक्यामध्ये अभंगाच्या अनुषंगानं गरजेचं आहे म्हणून खऱ्या अर्थानं स्पर्श करतो. उचित मागणं तसं जर पाहिलं तर अनुचित मागण्याचा साधू संतांनी धिक्कार केला. हात पसरीजीने दिगत्याचे महाराज म्हणता तुका म्हणे करी ब्रह्मांड टिंगणे हात पसरीजाने धिक. आपण धिक्कार करतो त्या पद्धतीनं महाराज म्हणता मी धिक्कार करतोय बाबा. काही काही माणसाचं बघा कुठे गेलं तर मागण्याची सवय त्यांची जात नाही, बरोबर का ना. कुठं काय मागलं कुठं काय मागल काही सांगताच येत नाही, नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं म्हणले आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मागणाऱ्याचा धिक्कार आहे. कारण वंश परंपरेनं पाहिलं, खऱ्या अर्थानं वंश परंपरेनं पहा, खऱ्या अर्थानं संत परंपरेनं जरी महाराजांकडे पाहिलं तुकोबारायकडं वंश परंपरेनं पाहिलं त्या ठिकाणी तरी सुद्धा तुकोबारायच्या पूर्वजांनी तुकोबारायनं कुठं काही मागितलेलं सापडत नाही. संत परंपरेनं पाहिलं तरी कुठल्या साधूनं काही मागितलेलं नाही. बघा आपल्या जीवनामध्ये साधूला मागा म्हटलं तर साधूनं म्हणावं देवा खऱ्या अर्थानं हेची देगा पांडुरंगा. हेची म्हणजे काय, मनसी काही मागा मागा हेची देगा पांडुरंगा. हे म्हणजे काय, परत मागण्याची अपेक्षाच आमच्या जीवनामध्ये उत्पन्न होऊ नये, हेच आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं देवा तू दे. हे मागणं खऱ्या अर्थानं साधू संतांनी मागावं. म्हणजे मागण्यातूनच काय परत मागावं लागूच नाही हीच अपेक्षा खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी व्यक्त करावी. मागणं जर मागायचं असेल ना पवित्र देव मागा, देवाविषयी मागा. साधू संतांचं बघा देवाविनं काही आता बोलण्याशी नाही. म्हणून मागणं असं मागायचं असेल मला ज्ञानेश्वरीची सेवा अखंड घडावी. आळंदीला जर गेले ना माझ्या ज्ञानोबाराला म्हणू नका मला प्रपंचातलं हे द्या ते द्या. माझ्या माऊलीला म्हणा रोज मी जर वारकरी माऊली मी तुमचं लेकरू आहे तर रोज ज्ञानेश्वरीच्या 50 सोय वाचल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडू नये असं काहीतरी आशीर्वाद माझ्या जीवनात द्या. तोच आशीर्वाद तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य ग्रंथ नाही. आमचे गुरुवरे माऊली सांगतात पोरा हो ज्ञानेश्वरीला तुम्ही फक्त ग्रंथ म्हणून बघत असेल पण ज्ञानेश्वरी फक्त ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबारायचं हृदय हृदय. आणि म्हणून काही काही व्यक्ती आम्हाला प्रश्न विचारतात महाराज कधी पाहिलं तर ज्ञानेश्वरी वाचता काय दिलं ज्ञानेश्वरीनं. मी सांगेल ज्ञानेश्वरीनं काय दिलं असं विचारू नका, ज्ञानेश्वरीनं काय दिलं नाही ते विचारा. काही काही म्हणता महाराज ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. अरे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आम्हाला फक्त ज्ञानेश्वरी वाचतोय असं वाटत नाही. ज्ञानेश्वरी वाचत असताना आम्हाला फक्त ज्ञानेश्वरी वाचतोय हा ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ आम्ही वाचतोय असं वाटत नाही. तर ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायचं हृदय असल्यामुळं आम्ही ते ज्ञानेश्वरी वाचायला बसलो का मला असं वाटतं ज्ञानोबारायनं आम्हाला हृदयात जागा दिली. इतकी पवित्र ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सारखं पवित्र काहीच नाही. म्हणून मागायचं असेल तर तिची सेवा मागा, देवाची सेवा मागा. आम्हाला आळंदी क्षेत्रामध्ये वास भेटावा, पंढरपूर क्षेत्रामध्ये वास भेटावा. तिकडे बघा तुम्ही त्या गोपिकांच्या जीवनामध्ये जर विचारलं गोपिकांनो तुम्हाला काय पाहिजे तर त्या गोपिका खऱ्या अर्थानं देवानं विचारावं गोपिकांनो तुम्हाला काय पाहिजे. त्या गोपिकांनी म्हणावं तुझी सेवा करण्याकरता परत परत इथं जन्म भेटावा. कारण श्रीनिधिवन प्यारा है यहाँ यमुना किनारा है. श्री कन कन में बिहारी जी यह तेरा नजारा दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो अखंड चिंतन घडावं. कारण तेच आम्हाला सगळ्यात जास्त प्रिय. म्हणून तसं त्या गोपिका जसं म्हणता मला निधिवनामध्ये वास भेटावा तसं तुकोबारा म्हणता मला तुझं दास कर
आणि अखंड पंढरीचा वारकरी कर अभंगाचं दुटेश पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी फार गोड चाल गायली. महाराज म्हणता पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. अजून काय पाहिजे तर म्हटले खऱ्या अर्थानं मला अखंड साधूची संगत घडावी. आणि अजून पुढचं मागणं मागितलं चंद्रभागे स्नान तुका मागे हे शेदाना. तुकोबारा म्हणता पंढरीची वारी तर घडावी देवा पण चंद्रभागे स्नान घडावा. काही काय म्हणशील तिथे गेले हो का चंद्रभागात आपण स्नान करणार नाही का. तुकोबारानं कायला मागावं बुवा नाही का. काही काय हायन महाराज हुशार तिथं जाऊन 10 रुपयाची बादली घेते नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं मला चंद्रभागे स्नान घडावं हेच दान माझ्या जीवनामध्ये दे. पंढरीचा वारकरी व्हावं तुझा दास व्हावं अखंड तुझं भजन घडावं. कसं असतं भजन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमा हरी हरी विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमा हरी विठोबा माझे असं जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. आता मग अवकाश अभंगाशी 2 शरण सोडवली वेळ्या भाऊ 2 सोडून दिली. असाच भाव असेल सांगता येत नाही. ज्ञानोबा तुकोबारांनी ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सालाबद्ध प्रमाणात चालत असला खंडाळम सप्ताह या सप्ताहामध्ये आज ही जागराची कीर्तन रूपी सेवा आमच्या आकाश बाबांच्या वाल्मिक बाबांच्या माध्यमातून सप्ताह कमिटीच्या माध्यमातून हा सहयोग प्राप्त झाला. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजचे अन्नदाते आहे सुदाम चांगदेव खजुरे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळे गायनाचार्य सगळी महाराज मंडळी मृदंगाचार्य विनेकरी बाबांपासून बाबांपर्यंत गोड लहाने महाराज त्यांनाही धन्यवाद आहे. अगदी गोड महाराजांचा आवाज आहे. एक एकावनी बळी मागाशी त्या ठिकाणी त्या ताई आल्या आणि आल्यानंतर त्यांनी ती गर्जना दिली. काय अंगावरती असे शहारी उभे राहिली महाराज नाही का. खरं तर मला वाटतं आशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी शोभून दिसत आशा हे शिकलं पाहिजे. तुमच्या वायुभूतीचा आदर्श प्रत्येक गावानं प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक गावानं प्रत्येक घरानं त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. मातृवर्ग पितृवर्ग त्या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो. ज्ञातात ज्ञात सगळ्या पिंगळा म्हणायचाच का. बरं बरं सगळ्या मंडळ
हा ते म्हणले हे जर नाही ऐकलं तर पुढच्या वर्षी नाही याल मग नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं आता त्यांची अपेक्षा आहे. आकाश बाबांना म्हणावं म्हणले आता म्हणावंच लागणार महाराज नाही का. सगळी नेता ज्ञात मंडळी, आमचे सुभाष काका आहे, आमचे खऱ्या अर्थानं आहेर काका आहे, आमचे दिनकर काका ती या ठिकाणी उपस्थित आहे. अभिदादांचं गोड शूटिंग आणि गोड तुमचा साऊंड एकदा त्यांच्याकरता टाळी वाजव मारा. खऱ्या अर्थानं जाता जाता एका सांगेल देश टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. कारण हा कालावधी जर पाहिला तर बलिदान मासाचा आहे. माझे धर्मवीर संभाजी महाराज खऱ्या अर्थानं कोण होते धर्मवीर संभाजी महाराज. तुमच्या माझ्या कपाळाचा गंध टिकून राहावा आणि तुमच्या माझ्या कपाळावरला कुंकू टिकून राहावं. पुरुष मंडळीच्या कपाळावरला गंध राहावा, माता माऊलीच्या कपाळावरचं कुंकू टिकून राहावं. याकरता ज्यांनी प्राणाची आहुती दिली ना ते राजे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. औरंग्या सांगत होता संभा धर्म बदलाव. संभाजी महाराज हसत हसत सांगत होते हे औरंग्या माझ्या डोळ्यामध्ये सळा खुपसल्या, माझा शिरच्छेद केला, माझी जीभ कापली, माझं शिर धडा वेगळं केलं, माझा प्राण घेतला तरी चालेल पण धर्म बदलवणार नाही. अरे झुकला असता, वाकला असता तो थोड्या दिवस जगला असता. झुकला नाही, वाकला नाही, धर्म करता प्राणाची होती दिली. ते राशी म्हणजे माझे धर्मवीर संभाजी महाराज आहे. कोण आहे धर्मवीर संभाजी महाराज. खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्पर्शानं साकड दंड सुद्धा धन्य झाले, ज्यांच्या स्पर्शानं साकड दंड सुद्धा धन्य झाले आणि ज्यांच्या वेदना पाहून मृत्यू सुद्धा ज्यांच्या समोर नतमस्तक झाला ते राजे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. ते राजे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आहे. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो म्हणून देश टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, पवित्र जीवन जगा. हे नाही केलं तर काय होईल. नाथभवंतांचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी नाही काल, मग दुसरा येईल, हे तरी नाही काल. सबसे एक साथ ताली ताली हाली हाली. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे तरी नाही काल, मग दुसरा येईल, हे तरी नाही काल. शेवटी काळ बांधून
मडीचा कानी पडाला देवा मडीचा कानी कृष्णा कृष्णा राहे रे उगला काहीतर सांगेल त्या बाबा कृष्णा राहे रे उगला काहीतर सांगेल त्या बाबा राहे रे उगला काहीतर सांगेल त्या बाबा राहे रे उगला काहीतर सांगेल त्या बाबा आम्ही नाही तुझ्या संग येणार 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 कवल्या काकल्या होत्या ठगल्यानी दोन ठगल्यानी दोन तोल्याले बा ठगल्यानी दोन तोल्याले बा मी ककली तोलायला गेलो ले बा इकडून आला न मान्या तमानीनं माझ्याच छेंदीला धरले बा घालले बा मारले बा लल्ले बा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
देवाचा देव सोपान एक नाम हे विठ्ठल जय जय महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम